अचलपूर उपविभागीय कार्यालयात खासदार बळवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी अमरावती ग्रामीण बळवंत अरखराव, उपविभागीय अधिकारी अचलपूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या आढावा बैठकीत कृषी, विद्युत, सार्वजनिक बांधकाम, घरकुल, स्वच्छता, आरोग्य, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक पार पडली। यात खासदार बळवंत वानखडे यांनी अधिकाऱ्यांना जनतेचे कामे करण्याचा सणसणीत इशारा दिला। जनतेच्या समस्या ऐकून घेत पक्षपात न करता कामे मार्गी लावण्याचे सक्त आदेश खासदार यांनी दिले। खासदार बळवंत वानखडे यांच्या कडक इशाऱ्यामुळे अचलपूर मधील नागरिकांची कामे रखडवणाऱ्यांवर आता वचक बसणार आहे। रस्त्यावरचे अतिक्रमण नियमावली केल्याने त्यांच्यानंतर त्यांच्या जागेची खरेदी आहे। 5-50 स्क्वेअर वाढलेला त्याच्यातही हे इकडे तिकडे गेल्यानंतर यांची पोटात छोटी तोटातच जावं लागलं ना। सामान्य माणसाला तिथे उत्तर यांनाच द्यावं लागलं ना। त्या बाईने ज्या बाईने तक्रार केली त्या बाईचा भरपूर मानलं गेलं। एकही त्याचा पुरावा जागा केली 30 दिवस आणि जागा सांग आता काय आहे बाबा नाही आता काय करायच्यासाठी आहे। सामायिक जागा सर 216 मध्ये बांधकाम जरी पाहण्यात किती होतं त्या बाईचा अल्ला काय खूप 1000-2000 त्या बाईचं बांधकाम नाही आणि 216 मध्ये घरकुल देत नाही। मग यांनी पुन्हा दिलं 330 स्क्वेअर फूटचा नमुना लावला होता यांच्या सचिवांनी का त्यांनी काय काम केलं सचिवांनी विस्तार अधिकारी पाहायला जातात आणि सांगतात की सोळंके साहेब चौकशी ऑल करतात। नाही सर इथं तुम्हाला लक्ष घालावं लागेल नाही तर येणाऱ्या 8 दिवसात त्यांना उपोषणाला बसवून हे नक्की आहे। कमी करायचा अधिकार आहे काय सर? का केले आमचा 8 कमी? नाही तक्रार झाल्यानंतर 8 कमी केला नाही सर ते करावंच लागेल कारण 6 महिने झाले पावसाळ्याला पडून पडलेला आहे। कुठे जातील ते? विदर्भ न्यूज ब्युरो, अचलपूर।